आणि तुमचं काय आज होतं? आज भूमिका तुमची वेगळी दिसतीये. तुम्ही शिष्टमंडळाला बंद दाराआड तुम्हाला चर्चा कशावर केली आहे. वाटतंय? नाही नाही, मग अरे बंद बाबा, मी दाराआड जेवण चर्चा का केलं नव्हतं केली? तिथं. काय बंदार फेंदार माझ्या समाजाला माहिती आहे. बंदार नाही काही नाही, लोक नाही, वार्ता आता पसरू पण नका, तुम्ही काही काही तिथं- वार्ता पसरू तिथं नका. पण सभा घेतली, तिथं तुम्ही सभा तिथं घेतली, बोलवायला तिथं असतं ना माझ्या समाजाला काही शिष्टमंडळाला. प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला इथं. प्रॉब्लेम नाही. शिष्टमंडळाला अरे तुम्ही शिष्टमंडळ नाही बोलवलं येते, असतं ना. अधिकारी येते एक दादा, ते एक अधिकारी येत, ते फक्त माहिती द्यायला आलेत. हे बघा, ही माहिती द्यायला आले पण ते. मग चुकीचं नाही उद्या. अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही. त्यांनी का पैसे दिले का मला आणून काही? अहो, ते आणि नाही मग काय म्हणत. तुम्हाला काय नाही? समाजाला म्हणलं पाहिजे अडून नाही केलं, असं नाही का? थांबा रे, तुम्ही पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलताय. पहिल्या दिवसापासून अरे मला, अरे प्रश्न नाही येतो. कधी येतो? एक मिनिट साहेब, तुम्हाला मी बोलतो. प्लीज एक मिनिट. शिष्टमंडळाने काय माहिती दिली ते तर सांगा. एक मिनिट थांबा, सगळे शांत बस. ते तुमचे 2 दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे. तुमचे प्रश्नच वेगळे आहेत आल्यापासून. वेगळे नाही. अरे माझ्या समाजाला नाही अडचण, मग जेवायचं एकच मिनिट. अरे ऐका हो, तुम्ही हा बघ, तुम्ही खरे आधारस्तंभ आम्ही आमचे जनतेचे. ऐका प्लीज, एकच सर, तुम्ही खरे आधारस्तंभ आमचे. ऐका, आतापर्यंत तुम्ही लई साथ दिली मीडियाच्या बांधवांनी. मी जेवण केलं नव्हतं तोवर मला टाइम वाचवायचा होता. म्हणलं चला बोला इथंच, जेवता जेवता बोला. बरं व्यासपीठावर नेलं, पोरं येतं सगळे, तिथंही पोरच होते आंतरवालीत पण. त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तर तुम्ही गाड्या लाईनीत लावा वेळ जाण्यापेक्षा. आणि ते बी भेटेत ते मध्ये बाबा लोकात मग आम्ही नाही येत. त्यांचे प्रॉब्लेम आहेत. मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे, मी तरी वागू तरी कसं? ते मध्ये त्या पोरात नाही चर्चा काहीच नाही. ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणचे पत्रक घेऊन येणार आहे. म्हणलं येऊ द्या, मग मी चाललो मुंबईकडे.